सर, तब्बल 75 वर्षानंतर या ऐतिहासिक वास्तूचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि अद्ययावतीकरण देखील पाहायला मिळते. काय बदल याच्यामध्ये पाहायला मिळते? नाही, निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की जवाहर बाल भवन 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं कोनशिला ठेवण्यात आली आणि 1952 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण प्रकल्पाचं झालं आहे. आणि गेल्या या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक मार्गदर्शन, हसत खेळत शिक्षण देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये या बालभवनामध्ये आणखी काही सुधारणा, काही सुविधांची आवश्यकता होती आणि मग तत्कालीन शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेबांनी त्याला सुरुवात केलेली आणि त्याला आणखी पुढे नेण्याचं काम आत्ताच्या घडीला शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. साधारणपणे वेगवेगळ्या अगदी चित्रकला असेल, गायन असेल, अभिनय असेल, वक्तृत्व असेल, शिल्पकला असेल, अशा वेगवेगळ्या कलागुणांना या ठिकाणी वाव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एका वेळेस साधारणपणे 500 विद्यार्थी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग, ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याप्रमाणे इथे त्यांना संधी उपलब्ध होणार आहे. आपण बघितलं असेल जे स्कूल ऑफ आर्टच्या सोबत आज MOUही संपन्न झालेला आहे. जे स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेच्या माध्यमातून त्यांचे शिक्षक, त्यांचे शेवटच्या वर्षातले विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत. बाजूला जी काही एक बाग आहे त्या बागेमध्ये सायन्स पार्क, हसत खेळत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल विज्ञानाचंही शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध होईल, ते पण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक कलेचं दालन अतिशय भव्य, सर्व सोयींयुक्त आणि आत्ताच्या घडीला ज्या ज्या काही आधुनिक सुविधांची आवश्यकता आहे त्या परिपूर्ण असा हा प्रकल्प या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब आज पहाटेच बेंगलोरहून श्री रविशंकरजी यांचा भेट घेऊन आलेले असल्यामुळे यापूर्वी त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे. त्यांनीही सूचना केलेल्या होत्या, त्यांच्याही शुभेच्छा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनित्राताई पवार साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये, त्यासोबतच माननीय मंत्री महोदय लोढाजी, माननीय साहेब, माननीय केसरकरजी या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारणतः 500 मुख्याध्यापक महोदयांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, 11वीच्या प्रवेशाचा विषय तर आपण जर गेल्या 10 वर्षाची जरी माहिती घेतली तर साधारणतः 12, 13, 13.5 लाख विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेतात. उलट एक 4 दिवसापूर्वी थोडा टेक्निकल अडचण आलेली, परंतु त्याच दिवशी ती दुरुस्त केल्याच्या नंतर एका दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज त्या ठिकाणी प्रोसेस आता होत आहेत. साधारणपणे दर वर्षाचं जर आपण माहिती घेतली तर 13, 13.5 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी 11वीला प्रवेश घेताना आपण पाहतो. सर, नीट परीक्षेसंदर्भात नाही, नाशिक ही स्टँडिंग शिवसेनेचंच जागा आहे आणि म्हणून त्याचा आग्रह हा आम्ही ठेवलेला आहे. संभाजीनगर उल्लेख केला, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवर या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि मला विश्वास आहे की अतिशय खेळीमेळीने हसत खेळत निर्णय होतील. एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या केल्याचं माहिती सध्या समोर येते.
कांद्याला सध्याच्या घडीला दर कमी मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे 600-700 रुपये दर मिळतो आहे आणि चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल तर तो 1200 रुपयाने जातो ही वस्तुस्थिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये जो काही अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यामुळे कांद्याला एकदा लागलं, गारा जर लागल्या तर त्याच्याने तो कांदा खराब होत असतो, तो जास्ती दिवस टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सर, पण या संदर्भात काही तोडगा निघू शकतो का? उपाययोजना काय करता येईल? कारण मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल झालेला आहे. मला वाटतं की मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आताच्या घडीला 600-700 रुपये जो दर मिळतो आहे यामुळे शेतकऱ्यांचा खर्च पण भागत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि या संदर्भातल्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या सर, आहेत. नीट परीक्षेमध्ये आता नाफेडच्याही माध्यमातून जी काही खरेदी संपन्न होईल त्याच्यामध्ये पण थेट शेतकऱ्यांच्याकडनं तो माल खरेदी झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना तो दर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी पण मागणी आम्ही नोंदवलेली सर, आहे. नीट परीक्षा रद्द केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्यांनी, एका लातूरच्या विद्यार्थ्यांनी आता आत्महत्या केली. गोवा आणि कलबुर्गी 2 आत्महत्या होत्या, 3 आत्महत्या झाल्यात. विद्यार्थ्यांना काय आव्हान करा? आता ही वस्तुस्थिती आहे की नीटच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा सर्वांना क्लेश आहे, दुःख आहे. आणि या संदर्भामध्ये केंद्र शासनाने CBI इन्क्वायरी त्या ठिकाणी नेमलेली आहे. अतिशय ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे CBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी प्रगतीपथावर आहे. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाताना आपण पाहतो आहोत. तरी पण माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती, आव्हान असणार आहे, कृपा करून आपण खचून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याला परत एकदा येणाऱ्या काळामध्ये ज्या काही परीक्षा संपन्न होणार आहेत त्याला सामोरं जात मला विश्वास आहे की तुमच्या अभ्यासाला जे कष्टपूर्वक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याला निश्चितपणे न्याय त्या ठिकाणी मिळेल. कृपा करून आपण खचून जाऊ नका. परत एकदा आपण जोमाने अभ्यास करूया आणि त्या परीक्षेला सामोरं जाऊया. नीती आयोगाचा एक रिपोर्ट आला आहे. मागच्या दशकभरात जवळपास लाखो शाळा बंद पडलेल्या आहेत, त्यात महाराष्ट्राच्या देखील अनेक शाळा आहेत. काय सांगाल? नीतीचा अहवाल तर मी बघितलेला नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे दर वर्षाला 200-300 शाळा त्या ठिकाणी कमी होत आहेत. अर्थात कमी होत आहेत म्हणजे त्या 100% त्या बंद पडलेल्या आहेत असं नाही. काही ठिकाणी एका गावामध्ये 2-3 शाळा आहेत. च्या काळामध्ये वस्ती शाळेंना आपण मान्यता दिली होती, त्या वस्तीपुरती ती शाळा होती. तर आता काही ठिकाणी त्या 2-3 शाळा एकत्र करण्यात आलेल्या आहेत. मग कागदावर असं दिसतं की त्या शाळा कमी झाल्या. अर्थात ही पण वस्तुस्थिती आहे की आत्ताच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळेंकडे पालकांचा थोडा ओढ आहे आणि म्हणून त्याच्याकडे बोट न दाखवता आमचं क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल यासाठी ज्या ज्या काही सुविधा, भौतिक सुविधांच्यापासून तर प्रशिक्षणाच्यापासून, शिक्षकांचं काम कमी करण्याच्यापासून जे जे काही करावं लागते मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की विभागाच्या वतीने अगदी छोटे छोटे जे काही सकारात्मक निर्णय आम्ही केलेले आहेत तर येणाऱ्या 26-27मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली दिसेल. सर, पुण्यामध्ये पहिल्या 3 आठवड्यामध्ये 123 मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या या मे महिन्यातल्या पहिल्या 3 आठवड्यातली ही परिस्थिती आहे. एकंदरीत पुणे एवढं असुरक्षित वाटतंय? नाही, मला वाटतं की ती घेऊन त्यावर मी भाष्य केलं पाहिजे. मला त्याची माहिती नाही. विज्ञान केंद्राबद्दल सांगितलं तुम्ही, कशा प्रकारे ते विकसित होणार आहे, काय काम होणार आहे? साधारणपणे सायन्स पार्क नावाची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल त्या ठिकाणी जे खेळणी असतात, ज्या वस्तू असतात त्या माध्यमातून विज्ञानाचा धडा त्या ठिकाणी शिकवला जातो. हसत खेळत विद्यार्थी ते शिकतात आणि त्याची प्रतिकृती लहान जागेमध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. सर, परीक्षा कैंसिल होने से आत्महत्या की जो संख्या है वो बढ़ती जा रही है, 3 तक पहुंच गई है. किस तरह से शेष और क्या होना चाहिए? नीट के बारे में ये
सही बात है कि दुर्भाग्यपूर्ण यह घटना है, लेकिन केंद्र शासन ने इसकी गंभीरता से दखल ली है और हम सबको पता है सीबीआई के माध्यम से इसकी इंक्वायरी चल रही है। बहुत लोग जेल में गए हैं और डीप में जाकर सीबीआई वहाँ पर इंक्वायरी कर रहा है। फिर भी मैं सभी विद्यार्थियों से विनंती अपील करूँगा, कृपा करके आप म्हणजे खचून जाऊ नका, परत एकदा आपण अभ्यासाला लागूया। मला विश्वास आहे की आपने जो कष्टपूर्वक स्टडी किया है उसको न्याय मिलेगा। दादा, काँग्रेस सरकारवर आरोप लावत आहे की पूर्व विदर्भातले 60 नगरसेवक काँग्रेसचे नॉट रिचेबल आहेत। त्यांचं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी दबाव आणत आहे, निधीचे एकंदरीत लालच दाखवलं जातं विधान परिषद निवडणुकीसाठी। नाही, मला वाटतं की आता नगरसेवक महोदय पण सुज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या भागाच्या विकासाच्या संदर्भातली त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी काय निर्णय करायचा तो त्यांचा अधिकार आहे। पेट्रोल डिझेलची आज पुन्हा दरवाढ झालेली आहे चौथ्यांदा। मैं समझता हूँ उसका जवाब माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने अतिशय स्पष्ट रूप से दिया है। सर दादा, चौथ्यांदा दरवाढ मुंगेरी झालेली लाल आहे। के हसीन सपने जो स्टेटमेंट किया है, दादा आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे, चौथ्यांदा ही दरवाढ झाल्यामुळे कुठेतरी विरोधक टीका करतायत। पेट्रोल पंपावरती देखील नाही बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर इराण, इस्रायल, अमेरिका जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, इतर दरवाढीचं समर्थन तर कोण करणार नाही, परंतु आता जगाच्या पाठीवर ज्या पद्धतीचं हे संकट आलेलं आहे, आपण इतर देशांमध्ये जर बघितलं तर अगदी आपल्या कल्पनेच्या पलीकडे त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर आपण पाहतो आहोत आणि म्हणून असे काही निर्णय सरकारला त्या ठिकाणी घेणं भाग पडत आहे। मध्यवर्ती कारागृहामध्ये अधिकारी आरोपींसोबत पार्टी करत होते आणि त्यावर आता अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, 7 दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली। मला या विषयाची माहिती नाही, परंतु ज्याने कोणी चुकीचं काम केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल।